नमस्कार, आपण पाहत आहात सांगोल्याची रणरागिणी न्यूज आवाज जनतेचा. सांगोला शहर आणि ग्रामीण भागात सध्या गुटखा विक्रीने कळस घातला असून तरुण पिढी कॅन्सर सारख्या भयानक आजाराच्या विळख्यात अडकत चालली आहे. या गंभीर प्रकाराविरोधात सांगोला नगर परिषदेचे गट नेते माननीय प्रशांत बबन धनवजीर आता आक्रमक झाले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाला दिलेल्या पत्रात त्यांनी खळबळजनक आरोप केला आहे की काही सराईत गुन्हेगार जामीनवर सुटून पुन्हा नव्या जोमाने गुटखा तस्करी करत आहेत. विशेष म्हणजे या माफियांना प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांचे आशीर्वाद लाभत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. जर या गुटखा माफियाच्या मुसक्या तातडीने आवळल्या नाहीत तर आपल्या कार्यकर्त्यासह अन्न व प्रशासन कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा पावित्रा धनवजर यांनी घेतला आहे. या निवेदनाच्या प्रती थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपर्यंत धाडण्यात आले आहे. आता प्रशासन यावर काय ॲक्शन घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सांगोल्यातील अशाच ताज्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.